तर हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहे सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आत्ता वाजलेले आहेत 9:30. तर चहा बनवायचे चालले. इकडं मी इडली सांबार आणली, आज इडली आणली आणि वडा आणलाय. प्रांजलची सकाळची शाळा आहे ना, तर तिला 8लाच जावं लागतं. तर तेव्हा येताना मी घेऊन आले, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले. आता चालले आवरावर. तर प्रिशा मॅडम ते सर्वच झोपलेले आहेत, निवांत, काही टेन्शन नाही. पण ह्यांची पण ड्युटी लागली, इलेक्शन ड्युटी, त्याच्यामुळं. तर आपलं म्हटलं निवांत चालले आवरायचं. आणि हे तुम्हाला गुड न्यूज सांगणार आहे. तर ही गुड न्यूज आहे आणि आमच्यासाठी बॅड न्यूज आहे, असं एक प्रकारे आहे. तुम्हाला सांगते, व्हिडिओ कंटिन्यू करा, शेवटपर्यंत नक्की बघा. तर काय गुड न्यूज आहे, बॅड न्यूज म्हणजे ही मला ना छोट्या छोट्या गोष्टीतून खूप सारा असा आनंद भेटत असतोय. तर तसंच आहे, आनंद आहे. पण नंतर मग अरे आपल्याला काय उपयोग होणार आहे, असं आहे. तर चला तुम्हाला सांगन काय आहे गुड न्यूज आणि ते आमच्यासाठी बॅड न्यूज कशी ठरली हे पण तुम्हाला सांगन. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल. तर आत्ता मी तुम्हाला सांगते, माझी तुम्हाला तर माहिती आहे, माझे एवढे हातपाय दुखत होते, तुम्हाला सांगते बरं का. तुम्ही माझ्या मैत्रिणी आहेत, बहिणी आहेत, हातपाय खूप दुखायचे तुम्हाला माहिती आहे. तर मी गरम पाणी करते, कोमट पाणी बरं का याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये टाकते मी 1 चम्मच तूप टाकते. तूप म्हणजे मी ना डेअरीतला आणते बरं का. मला ते पॅकेट म्हणजे डब्यातलं आहे ना, ते गोवर्धन वगैरे ते अजिबात नाही आवडत. तर ना आता मी ना काल डब्यात घालून ठेवले, पण आता थोडंसं होतं, म्हटलं होईन एका टायमाचं. मस्तपैकी एवढं तूप घेतलंय मी आणि ते पाण्यात, कोमट पाण्यात टाकायचं बरं का, जास्त पण नाही गरम करायचं. कोमट पाण्यात टाकायचं आणि प्यायचं. तुम्हाला खरं सांगते, जे माझे सांधीवात होतं ना, म्हणजे माझे एवढे पाय दुखायचे, ते पूर्णपणे कमी झाले. कमी, एकदम कमी. कारण तुपापासून आपल्याला कॅल्शियम पण भेटतं. तर कुणाचे म्हणजे हातपाय दुखत असतील, कंटाळा येतो वगैरे, तर मला ना, तुम्हाला माहिती, मी आता मध्ये व्हिडिओ पण नव्हते पोस्ट करत, काहीच नव्हतं. मला एवढा कंटाळा यायचा, मला एवढा आळस यायचा. पण जेव्हापासून हे पिते ना मी, तेव्हापासून माझ्या अंगातला म्हणजे जे एनर्जी मिळायला लागली मला एक प्रकारे. तर तुम्ही पण करत जा खरंच. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती पण ग्लो यायला चालू होतो. माझ्या चेहऱ्यात मी मध्ये बघितलं असं खूप सारे पिंपल्स पण आले होते, आता जरा कमी झालेत. हे कोणी सांगत नाही बरं का, पण मी सांगते तुम्हाला, माझ्या बहिणी म्हणून तुम्हाला सांगते. आता कोणी काय काय म्हणजे करत असतील काय काय हे, पण मला माझ्या स्वतःला खूप सारा असा फरक पडलेला आहे. आणि डेअरीतलंच तूप घ्यायचं, कुणी काही काही घरी पण बनवतात ते घेतलं तरी चालेल. पण हे जे दुकानातलं असतं ना, त्याचं एकदम वास येतो त्याचा, मला अजिबात नाही आवडत. कारण ते पॅकिंग कधी करून ठेवतात माहीत नाही. आणि बघा, मी एवढी बरणी आणलेली आहे, भरून ठेवली. डेअरीतलं सुट्टा आणते आणि याच्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते. तर चला सांगते तुम्हाला, आवडते पटापटा. तर आत्ता चाले बरं का, म्हणजे आत्ताच म्हणजे बराच वेळ झाले आले. तर जरा आराम केला आणि तुम्हाला सांगते आता काय न्यूज आहे. तर आता तुम्हाला माहिती आहे, आपल्या रूम खाली करायची, पण हां 2 मिनिट थांब. तर आता तुम्हाला सांगते, या बिल्डिंगमध्ये आता 24 तास पाणी राहणार आहे. 24 तास म्हणजे एकदम प्रेशरने पाणी, ते पण एकदम म्हणजे नाही का, एकदम प्रेशरने 24 तास पाणी किती पण वापरा. आणि म्हणजे बघा ना, एवढं 3 वर्ष पॉप पॉप काय म्हणत, पॉप पॉस का काय करत होतं. बरं जा तिकडं, दीदी काय करते. तर 24 तास पाणी, बापरे, एवढं 3 वर्षात असं झालं नाही. आणि बघा ना, 1च महिना आता आम्हाला घरमालकाने 1च महिना दिलेला आहे बरं का. आता आम्ही तिकडं बिअर झाले, मध्येच अडकलोय. आता बघूया, आम्ही रविवारच्या दिवशी जाणार आहे आमच्या रूमकडं. कुठं काय चाललंय, मीटर वगैरे खरंच म्हणजे त्या दिवशी बिल्डर बोलला, मीटर वगैरे बसवलेत. मग आता जाणार आहोत रविवारी. आता 1 तारीख पेमेंट आहे, 1 तारखेला पेमेंट होतं, मग बघू आता जाऊ. आणि तुम्हाला सांगते, आता कसं आहे सांगू का, ओसी नाही आलं तर आपल्याला ओसीचं काय महत्त्व असतं की लाईट येते, आपल्याला पाणी येतं.
आणि जरी ते आलं ना, नेमकं प्रांजलची शाळा पण इथंच आहे आणि तिकडं पण त्या बिल्डिंगमध्ये म्हणजे राहायला सगळे भरलं पाहिजे भरगतचं. आणि ते करंजडे साईडला पण कसं आहे, सगळं मोकळं वातावरण, म्हणजे तिथं अजून एवढं भरगतचं नाही, एरिया एवढा हे झालेलं नाही, डेव्हलप झालेलं नाही. तर त्याच्यामुळे भीती वाटतं एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये फॅमिली कुणीच नसेल, नुसतं आपण भूतावने जाऊन राहायचं, हे पण नाही ना हे चालणार. तर बघू आता 1 RK बघायचं चाललंय आमचं. आता यांना तर इलेक्शन ड्युटी लागलेली, त्याच्यामुळे यांना तर टाईमच नाही रूम वगैरे बघायचं. तर माझ्या मैत्रिणी लेकीला सांगितलंय तू बघ म्हणून, कारण तिच्या ओळखी भरपूर आहेत. किंवा ती बोलली मी याचा नंबर देते एजंटचा, कारण एजंटला आपल्याला एक भाडं तरी द्यावंच लागतं. आता बघताना आम्ही 1 RKच बघणार आहे, 1 BHK बघणार नाही, कारण एवढं मोठं आता आईन ते पण गावालाच असते, मग त्याच्यामुळे आम्हाला एवढं मोठ्याची घराची गरज पण नाही, म्हणून 1 RKच बघणार आहे. 1 रूम किचन, जास्त मोठं बघणार नाही. आता 1 वर्ष बघा ना आमचं आईन ते गेले ते मार्चमध्ये गावाला, आणि मार्च त्यावेळेसच आम्ही 1 RK बघितलं असतं तर आमचं 12,000 रुपये भाडं वाचलं असतं. विचार जर केला तर 1 RKला इकडं भाडं आहे फक्त 7,000 7,500 भाडं आहे. यांचं म्हणजे यांची इच्छा काय असती, नको बदलायला, इथंच राहू आपण जवळ. पण कसं आहे, आम्हाला मागच्या वर्षीच म्हणजे तो घरमालक बोललेला तुम्ही एवढं भाडं द्या म्हणून. तर आता बघू, देवाची कृपा. आता सगळं मी स्वामींवर सोडलेलं, जे होईल ते स्वामींच्या प्रिशा गप्पना. तर आता 24 तास पाणी झाले, तर मला दाखवते पाणी. 24 तास चहाचे भांडे बघ, चहाचे भांडे टाकायचे मला. आणि आपलं टाकीतलं ते बघा, ते टाकीतलं एकदम कमी याच्यात येते. आणि हे बघा, पण असं नाही, मला पाणी एकदम असं वापरायला आवडतं. मला पाण्याचं म्हणजे जर पाणी येते ना आपलं नाही का बाथरूममध्ये सोडा, ऐकायला सवय असते विनाकारण बाथरूममध्ये पाणी सोडत राहा, मला अजिबात नाही आवडत. मला पाणी नासवायला अजिबात नाही आवडत. मला पाणी जपून वापरायला आवडतं, कारण कसं मम्मी हमेशा म्हणायची तेल सांडे असं आपण पाणी सांडे असं. हां, तर चला बाय बाय. आता ही माझ्यासाठी गुड न्यूज आहे का बॅड न्यूज आहे? बॅड न्यूजच म्हणा. तर चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. हे बोलू द्याय नाही कडे, तो असं होतं लहान लेकर असले ना असं बोलू देत नाही. कारण हे घेतलं बरं का, हे घेतलं होतं आणि 2 दिवसात खराब झालं. तर हवा त्याच्यात ते नळी आहे आणि तसं दाबायचं, ते लगेच वर नाही उडत. मग चला बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.